नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, किर्लोस्कर ऑइल शेअर रॅली आफ्टर ₹270 करोड डील विथ इंडियन नेव्ही फॉर मरीन डिझेल इंजिन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडला 6 मेगावॅट मीडियम स्पीड मरीन डिझेल इंजिनच्या डिझाईन आणि डेव्हलपमेंटसाठी डिफेन्स मिनिस्ट्रीकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे ₹270 कोटी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया GE पॉवर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GE पॉवर इंडिया लिमिटेड शेअर राईज आफ्टर ₹382 मिलियन ऑर्डर विन फ्रॉम NTPC. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GE पॉवर इंडिया लिमिटेडला NTPC लिमिटेडकडून 382 मिलियन म्हणजे 38.2 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर कशासाठी मिळाला आहे? NTPC लिमिटेडच्या टाल्चर साईटसाठी जनरेटर पार्ट्स सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर GE पॉवर इंडिया लिमिटेडला 40 महिने म्हणजे 3 वर्षापेक्षाही जास्त टाईममध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला GE पॉवर इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया IDFC फर्स्ट बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 3 एप्रिल म्हणजे आज सकाळी 11:30 वाजता. तर चला बघूया काय आहे हा अपडेट. तर मित्रांनो, IDFC फर्स्ट बँक लिमिटेडने आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही याला Q4च्या रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, या बँकचा टोटल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 22.7% इन्क्रीज होऊन 4,84,394 कोटी रुपये आला आहे. तसेच IDFC फर्स्ट बँक लिमिटेडचा लोन्स अँड ॲडव्हान्स इयर ऑन इयर बेसिसवर 20.3% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.7% इन्क्रीज होऊन आला आहे 2,41,448 कोटी रुपये. आणि मित्रांनो, IDFC फर्स्ट बँक लिमिटेडचा कस्टमर डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 25.2% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6.7% इन्क्रीज होऊन आला आहे 2,42,546 कोटी रुपये. आणि मित्रांनो, IDFC फर्स्ट बँक लिमिटेडचा कासा डिपॉझिट्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.6% आणि इयर ऑन इयर बेसिसवर 24.8% इन्क्रीज होऊन आला आहे 1,18,260 कोटी रुपये. आणि मित्रांनो, IDFC फर्स्ट बँक लिमिटेडचा कासा रेशो Q4मध्ये आला आहे 46.9% 2025च्या. आणि मित्रांनो, मागल्या फायनान्शियल इयरच्या Q4मध्ये कासा रेशो होता या बँकचा 47.2% आणि मागल्या क्वार्टरमध्ये याचा कासा रेशो होता 47.7%. आणि मित्रांनो, IDFC फर्स्ट बँक लिमिटेडचा CD रेशो म्हणजे क्रेडिट डिपॉझिट रेशो 2025च्या Q4मध्ये आला आहे 93.8% आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या Q4मध्ये हा रेशो होता 98.4%. चला आता बोलूया AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 3 एप्रिल म्हणजे आज सकाळी जवळपास 8:15 वाजता. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो,
AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आपला बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे आणि मित्रांनो या डेटाला तुम्ही क्वार्टर 4चा रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो या बँकचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 27.2% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस 10.7%ने इन्क्रीज होऊन 1,24,270 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो या बँकचा कासा डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 15.2% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5.4%ने इन्क्रीज होऊन 36,250 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो या बँकचा कासा रेशो आला आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 29.2% आणि मित्रांनो याचा ग्रॉस ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 25.8% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7.7%ने इन्क्रीज होऊन आला आहे 1,08,780 कोटी रुपये. आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया IGL बद्दल म्हणजे इंद्रप्रस्था गॅस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो IGL बोर्ड अप्रूव्ज ₹382 करोड इक्विटी इन्व्हेस्टमेंट फॉर 500 मेगावॅट पॉवर सोलार प्रोजेक्ट इन राजस्थान. तर मित्रांनो IGL म्हणजे इंद्रप्रस्था गॅस लिमिटेडच्या बोर्डने राजस्थानमध्ये 500 मेगावॅट पॉवरच्या सोलार प्रोजेक्टसाठी 382 कोटी रुपयांच्या इक्विटी इन्व्हेस्टमेंटसाठी मंजुरी दिली आहे. आता बोलूया बँक ऑफ इंडियाबद्दल. आणि मित्रांनो या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. हा अपडेट आला आहे आज दुपारी 2 वाजता. आणि मित्रांनो या बँकने सुद्धा आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर चला बघूया कसा आहे या बँकचा डेटा. तर मित्रांनो या बँकचा बिझनेस ग्लोबल लेवलवर इयर ऑन इयर बेसिसवर 11.95%ने इन्क्रीज होऊन 14,81,689 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा डिपॉझिट्स ग्लोबल लेवलवर इयर ऑन इयर बेसिसवर 10.65%ने इन्क्रीज होऊन 8,16,539 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा ग्रॉस ॲडव्हान्सेस ग्लोबल इयर ऑन इयर बेसिसवर 13.59%ने इन्क्रीज होऊन 6,65,151 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा डिपॉझिट्स डोमेस्टिक लेवलवर इयर ऑन इयर बेसिसवर 11.21%ने इन्क्रीज होऊन 7,294 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा ग्रॉस ॲडव्हान्सेस डोमेस्टिक लेवलवर इयर ऑन इयर बेसिसवर 14.28%ने इन्क्रीज होऊन 5,62,728 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बँक ऑफ इंडियाच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो बजाज फायनान्स लिमिटेड गेट्स लेटर ऑफ डिस्प्लेजर फ्रॉम RBI ऑन को ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स एक्सक्लुझिव्ह. तर मित्रांनो RBIला शक आहे की बजाज फायनान्स लिमिटेडच्या क्रेडिट कार्ड सेवामध्ये डेटा सिक्युरिटीची पुरेशी व्यवस्था नाही आणि RBIने क्रेडिट कार्ड व्यवसायाच्या सध्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहे आणि म्हटले आहे की या क्षेत्रात काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर बोलूया बँक ऑफ बडोदाबद्दल. तर चला आणि मित्रांनो हा अपडेट आला आहे आज जवळपास दुपारी 1:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो बँक ऑफ बडोदाने आपल्या बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे आणि मित्रांनो याला तुम्ही क्वार्टर 4च्या रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो बँक ऑफ बडोदाचा ग्लोबल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 11.44%ने इन्क्रीज होऊन 27,03,023 कोटी रुपये आला आहे. तसेच बँक ऑफ बडोदाचा
ग्लोबल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 10.25%ने इन्क्रीज होऊन 14,72,053 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा डोमेस्टिक डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 9.28%ने इन्क्रीज होऊन 12,42,180 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा ग्लोबल ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 12.88%ने इन्क्रीज होऊन 12,30,970 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा डोमेस्टिक ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 13.70%ने इन्क्रीज होऊन 10,21,120 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा डोमेस्टिक रिटेल ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 19.38%ने इन्क्रीज होऊन 2,56,589 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट सरळ आपल्याला बँक ऑफ बडोदावर पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.